नमस्कार मित्रांनो तुम्ही जर MST CET देणार असाल 2024मध्ये, म्हणजेच आता जर तुम्ही 12वीला असाल आणि तुम्हाला 2024ला जर MST CET एक्झाम द्यायची आहे, तर मग अशा केसमध्ये एक नवीन अपडेट आलेला आहे. अपडेट नीट जाणून घ्या, कारण हे अपडेट जर तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही MST CET एक्झाम देऊन पण तुम्हाला कितीही चांगले पर्सेंटाइल असतील, 99 पर्सेंटाइल का असेनात, तरी पण तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही. का असं आहे आणि काय अपडेट आहे ते नीट जाणून घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला 12थमध्ये एक स्पेसिफिक पर्सेंटेज मिळाल्यानंतरच तुम्ही MST CET थ्रू ॲडमिशन घ्यायला एलिजिबल होता. तुम्ही एक्झाम देऊ शकता, एक्झाम द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण जर तुम्हाला तेवढे स्पेसिफिक पर्सेंटेज नाही मिळाले तर तुम्ही MST CET देऊनसुद्धा, किती पण चांगले पर्सेंटेज येऊनसुद्धा तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही. MST CETमधून तुम्हाला इंजिनिअरिंगला, त्यासोबतच फार्मसीला आणि त्यासोबतच नेक्स्ट गोष्ट म्हणजे ॲग्रिकल्चरला ॲडमिशन मिळतं. ठीक आहे. सो बेसिकली हे जे एक्झाम्स आहेत याच्या आधारे तुम्ही महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चरचे कोर्सेस करू शकता. आता 12थमध्ये जर तुम्ही असाल तर तुमच्याकडे तुम्ही एक्झाम देणार आहात PCB आणि PCMच्या, म्हणजे तुमच्याकडे 12थमध्ये कुठले सब्जेक्ट्स आहेत, एक तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असेल, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स असेल, किंवा सपोज चारी पण आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी चारी पण विषय तुमच्याकडे आहेत. मग आता अशा केसमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला 12थला जेव्हा तुम्ही 12ची एक्झाम द्याल तेव्हा तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल किंवा जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये ज्यांनी PCMB घेतलं आहे त्यांचे पण तीनच ग्रुपचे मार्क्स पकडले जाणार. जर तुम्ही इंजिनिअरिंगला जाणार असाल तर तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे मार्क्स पकडले जातील, तुमच्याकडे चारही विषय असतील तरी पण. आणि जर तुम्ही फार्मसीला जाणार असाल तर तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे मार्क्स पकडले जातील. ठीक आहे. आता एक नवीन रूल असा पण आला आहे की इव्हन तुमच्याकडे बायोलॉजी नसेल तरी पण तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सच्या आधारे फार्मसीमध्ये जाऊ शकता. पण इंजिनिअरिंगला असं नाही करतायत. इंजिनिअरिंगला जायला तुमच्याकडे कंपल्सरी मॅथ्स असलंच पाहिजे. ठीक आहे. आत्ताच्या नवीन रूलनुसार मागच्या वर्षी पण तुम्ही पाहिलं असेल, ज्या मुलांचा बायो नाही आहे त्यांना PCMच्या आधारे पण फार्मसीला ॲडमिशन मिळालेलं आहे. ठीक आहे. सो जर तुम्हाला फार्मसीला जायचं असेल तर दोघांपैकी कशामध्येही तुमचा क्रायटेरिया कंप्लीट झाला पाहिजे. सो क्रायटेरिया काय आहे? जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 12th स्टँडर्डमध्ये फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायोलॉजी फार्मसीला जायचं असेल तर याच्यामध्ये मिळून 135 मार्क्स मिळाले पाहिजेत. ओके, 135 मार्क्स आउट ऑफ 300, कारण हे सगळे 100 मार्काचे आहेत. ठीक आहे. आउट ऑफ 300 तुम्हाला 135 मार्क्स मिळाले पाहिजेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिघांमध्ये मिळून. ठीक आहे. आणि जर तुम्ही कास्टमध्ये असाल, कास्ट इतर कोणतीही कास्ट, ओपन सोडून कुठलीही कास्ट, आणि कास्टमध्ये असाल तर तुम्हाला 120 मार्क्स मिळाले पाहिजेत आउट ऑफ 300. म्हणजेच जर तुम्ही ओपन ह्याच्यामध्ये असाल, ओपन कॅटेगरीमध्ये, तर तुम्हाला 45% मार्क्स मिळाले पाहिजेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये. आउट ऑफ 45 तुम्हाला, म्हणजे तिघांमध्ये मिळून तुम्हाला 45% मार्क्स मिळाले पाहिजेत. आणि जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला 40% मार्क्स मिळाले पाहिजेत. अर्थात 300चं 40% 120 होतं आणि 300चं 45% 135 होतं. ठीक आहे. सो हा क्रायटेरिया आहे. जर तुम्ही हा क्रायटेरिया पूर्ण नाही केला तर तुम्हाला MST CETमध्ये कितीही चांगले पर्सेंटाइल असतील तरी पण तुम्ही एलिजिबलच नाही आहात ॲडमिशन घेण्यासाठी. ठीक आहे. जेव्हा तुमचं कॅपराऊंड म्हणजे काय, MST CET एक्झाम झाल्यानंतर, रिझल्ट लागल्यानंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायच्या आधी आपण एक फॉर्म भरतो की आपण रजिस्ट्रेशन करतोय मला या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी, किंवा जी काही लिस्ट तुम्ही टाकणार आहात तर त्याला आपण कॅपराऊंड्स म्हणतो. ठीक आहे. यातलं कोणतेही कॉलेज तुम्हाला मिळू शकतं. तर अशा केसमध्ये तिथे लिस्टमध्ये नाव टाकायला तर तुम्ही एलिजिबलच नसणार जर तुम्हाला 135 मार्क्स मिळाले नाहीत तर, किंवा जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर 120 मार्क्स मिळाले नाहीत तर. आणि हे आपण फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीबद्दल बोलतोय जर तुम्ही फार्मसीला ॲडमिशन घेणार असाल तर. आता नेक्स्ट आहे, जर तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तरीही तुमच्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे 3 विषय असणार आहेत. अगेन तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला या 300पैकी 135 मार्क्स मिनिमम सांगते. मॅक्सिमम तुम्ही 300 मिळवा नाही तर किती पण मिळवा, पण मिनिमम तुम्हाला 135 मार्क्स मिळालेच असले पाहिजेत. म्हणजे 45% तुम्हाला या तिन्ही विषयांमध्ये असलेच पाहिजेत. तिघांचं मिळून बोलतोय आपण. ठीक आहे. मग तुम्ही फिजिक्समध्ये 70 मिळवा, केमिस्ट्रीमध्ये 50 मिळवा, अजून किती पण मिळवा, पण मिळून तिघांचे 135 मार्क्स झाले पाहिजेत. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर मग त्या केसमध्ये तुम्हाला 120 मार्क्स मिळाले पाहिजेत 300पैकी, म्हणजे 40% तुम्हाला मार्क्स मिळाले पाहिजेत. ठीक आहे. सो हा क्रायटेरिया आहे.
आता तुम्ही जेव्हा फॉर्म भरायला जाता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा सॉफ्टवेअर हेच बघतं की तुम्हाला किती मार्क्स आहेत. जर तुम्हाला 135 मार्क्स असतील, कॅटेगरीमध्ये असाल तर 125 मार्क्स असतील तरच तुम्ही यासाठी एलिजिबल आहात. व्हॉट इफ मग एखाद्या पर्सनचं किंवा एखाद्या विद्यार्थ्याचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या तिघांमधले मार्क्स 135 नाही भरत आहेत, काहीतरी ऑलमोस्ट 100च भरत आहेत, ठीक आहे, काहीतरी ऑलमोस्ट 100 भरतात. तर मग अशा केसमध्ये त्याने काय करायचं, परत ड्रॉप वगैरे घ्यायचा का 12वीसाठी किंवा री एक्झाम द्यायची का? तर तसं करायची गरज नाही आहे. अजून एक ऑप्शन आपल्याकडे आहे. काय ऑप्शन आहे बघा. सर तुमचा हा क्रायटेरिया पूर्ण नाही झाला, म्हणजे इन केस तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये तुम्हाला 135 मार्क्स नाही मिळाले तर मग काय करायचं, तर ते मी तुम्हाला सांगते. हे नीट लक्ष ठेवून ऐका. तुम्हाला बरेच जण हे नाही सांगणार आणि मग एंड मोमेंटला खूप जास्त धावपळ होते की आता कसं ॲडमिशन मिळणार वगैरे वगैरे वगैरे. सो आपण ॲज्युम करूया की एखाद्या विद्यार्थ्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये 100 मार्क्स मिळाले असं आपण ॲज्युम करूया. सो मग आता अशा केसमध्ये तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट पाहिला जातो. आता मे बी काहींचा ऑप्शनल सब्जेक्ट IT असेल किंवा कम्प्युटर सायन्स असेल, बायफोकल असेल, ठीक आहे, IT किंवा CS असेल. मग अशा केसमध्ये जे तुमच्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा जर तुम्ही फार्मसी करणार असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आहे, याच्यामधला हा जो केमिस्ट्री आहे त्याला रिप्लेस केलं जातं या बायफोकलच्या सब्जेक्टने. मग ते CS असेल किंवा IT जे काही तुमच्याकडे असेल ते. ऑब्व्हियसली तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असेल तर CS नाही घेऊ शकत, तुम्हाला ITच घ्यावं लागतं, ठीक आहे. मग अशा केसमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे मार्क्स न बघता फिजिक्स, मॅथ्स, IT किंवा फिजिक्स, CS, मॅथ्सचे मार्क्स पाहिले जातात. मग आय होप की तुम्हाला माहिती आहे IT हा 100 मार्क्सचा असतो पण CS 200 मार्क्सचा असतो. मग तुम्हाला वाटेल अरे वा 200 मार्क्स जर आपण पूर्ण वर्षभर फक्त CSचा अभ्यास केला, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स वगैरे काहीच न अभ्यास करता आणि ते आपल्याला ऑलमोस्ट 150 जरी मार्क्स मिळाले CSमध्ये तरी पण आपण एलिजिबल आहोत. पण नाही, CET सेल हुशार आहे, असं करत नाही. ते काय करतं, तुमचा विषय जर CS असेल तर याच्यामध्ये जेवढे मार्क्स मिळालेले आहेत, सपोज तुम्हाला CSमध्ये 150 मार्क्स मिळाले, ठीक आहे, CSमध्ये तुम्हाला 150 मार्क्स मिळाले तर या क्रायटेरियासाठी कन्सिडर करताना ते 150 / 2 करतं आणि तुमचे फक्त 75 मार्क्स या एलिजिबिलिटीमध्ये वापरले जाणार. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला 135 पैकी जर 75 गेले तर उरलेले जे मार्क्स आहेत ते तुम्हाला फिजिक्स आणि मॅथ्सचे कन्सिडर तुमचे केले जाणार, ठीक आहे. म्हणजेच प्रत्येक वेळी केमिस्ट्री या विषयाला रिप्लेस करून जो एक्स्ट्रा सब्जेक्ट, पण एक्स्ट्रा विषय शक्यतो IT आणि CS यातलाच काहीतरी असावा, असं असेल तर मग तुमचे ते मार्क्स याच्यामध्ये पकडले जाणार, ठीक आहे. अगेन जर तुमच्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असेल तर याच्यामध्ये CS अर्थात घेऊ शकत नाही आपण, कारण मोस्टली कॉलेजेसमध्ये बायोलॉजीसोबत CS कॉम्बिनेशन अवेलेबल नसतं. तर मग अशा केसेसमध्ये तुम्हाला IT कॉम्बिनेशन मिळेल. मग त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की ITचे मार्क्स अर्थात 100 पैकीच पेपर असतो, त्याच्यामुळे केमिस्ट्री आहे असं ITने रिप्लेस केलं जाईल आणि मग तिघांचे मार्क्स जे आहेत तर ते 135 पर्यंत आले पाहिजेत. कॅटेगरीमध्ये असेल तर 120 पर्यंत आले पाहिजेत. सो तुम्हाला कळलं असेल फक्त CS असून काहीच फायदा नाही आहे, कारण CSचे पण मार्क्स / 2 करूनच पकडले जातात आणि मग तुमचं जे काही फिजिक्स, मॅथ्स आणि CSचे मार्क्स आहेत तर ते घेतले जाणार. आणि तरी पण तुमचं जे काही टार्गेट आहे किंवा जे काही एलिजिबिलिटी आहे ते जर फुलफिल होत नसेल तर मात्र तुमच्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे. मग तुम्ही म्हणाल थोडे पैसे देऊन वगैरे असं काय होतं का, तर असं शक्यतो होत नाही. कारण काय आहे की हे फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे आणि फॉर्म जे आहे तर ते आपण ऑनलाईन भरतो. त्याच्यामुळे काय होतं, ऑनलाईन फॉर्म भरत असल्यामुळे हे सगळं कम्प्युटरच्या हातात आहे की तुम्हाला तुमचा फॉर्म भरून घ्यायचा की नाही, हे कुठलाही ह्युमन बिंग हँडलच करत नाही आहे. त्याच्यामुळे कम्प्युटरला ऑलरेडी कोडिंग करून फीड केलेलं आहे की बाबा एवढे मार्क्स असतील 135 इक्वल टू किंवा मोर दॅन 135 तरच तुला हे एक्सेप्ट करायचं आहे हे प्रपोजल, अदरवाईज यू हॅव टू रिजेक्ट. मग ते तुम्हाला मेसेज दाखवणार की यू आर नॉट एलिजिबल आणि तुमची विंडो क्लोज, तुम्ही परत म्हणजे ते फॉर्मच नाही भरू शकत. सो ॲडमिशनचा प्रश्नच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही आत्ता जर 12वीला इग्नोर करून MSTCTची तयारी करतोय, JEEची तयारी करतोय, नीटची तयारी करतोय वगैरे असं काही असेल तर थोडंफार बोर्डाकडे लक्ष द्या. कारण तुम्ही जरी JEEसाठी फॉर्म फिल करत असणार आहात तरी पण तुम्हाला माहिती असेल की JEE थोडंसं अजून टफ आहे. तुम्हाला JEE थ्रू ॲडमिशन हवं असेल तर तुम्हाला 12वीमध्ये 75% मार्क्स मिळवायचे आहेत. MSTCTमध्ये ॲटलिस्ट 45 तरी आहेत, पण JEEद्वारे तुम्हाला जर ॲडमिशन हवं असेल तर 75% मार्क्स पाहिजेत. हेच नीटद्वारे हवे असेल तर ओपन कॅटेगरीला ऑलमोस्ट 50% मार्क्स असावे लागतात PCBमध्ये. सो तुम्हाला थोडंसं हे ठेवा मनामध्ये की 12थला अजिबात इग्नोर करू नका, कारण तुम्हाला इवन तुम्ही CETमध्ये किती पण एक्सेल करा, तुम्ही JEEमध्ये तुम्हाला 99 का पर्सेंटाईल मिळणार, पण तुम्ही जर हाच क्रायटेरिया फुलफिल नाही केला तर हा बेसिक क्रायटेरिया तुम्ही जर तुमचा पूर्ण नसेल तर तुम्ही एलिजिबलच नाही आहात ॲडमिशन घ्यायला. त्याच्यामुळे प्लीज ट्राय करा की थोडाफार ॲटलिस्ट 50% मिळेपर्यंत तरी 12वीवरती फोकस करा. जर तुम्ही CET आणि नीट देणार असाल तर, पण JEE देणार असाल तर तुम्हाला 12वीला थोडंसं अजून जास्त फोकस्ड राहून अभ्यास करावा लागेल. कारण
75% तुम्हाला मिनिमम मिळालेच पाहिजेत. सो आय होप की तुम्हाला आता MST-SCET-बद्दल डाऊट नसावा आणि तुम्हाला थोडंसं काहीतरी मोटिवेशन मिळालं असेल की आपल्याला 12वीचा अभ्यास करायचाच आहे. इवन तुम्हाला कुठल्याही मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं असेल तरी पण 12वीचा अभ्यास जर नाही केला म्हणजे तो CET वगैरे सोडणार, अर्थात दोघांचा सिलेबस सेमच आहे, पण 12वी इज मोर अबाउट रायटिंग थिअरी किंवा रायटिंग द डेरिव्हेशन्स आणि ते सगळं थिअरम्स. सो जर तुम्ही ते नाही केलं तर तुमचे मार्क्स ते ड्रॉप होतील आणि मग तुम्हाला परत KT वगैरे सारखं KT नसते ऑब्व्हियसली, पण तुम्हाला एक्झामला बसावं लागेल. ठीक आहे, सप्लिमेंटरी एक्झाम्सला बसावं लागेल. सो एवढं सगळं करण्यापेक्षा आत्ताच अभ्यास करा. 135 मार्क्स स्कोअर करणं कंबाईन इतकं डिफिकल्ट नाही आहे. जर तुम्ही फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन्स केले, फक्त PYQs केले तरी पण आरामात 135 स्कोअर करू शकता. सो प्लीज ह्याला कुठल्याही प्रकारे इग्नोर करू नका, हे खूप महत्त्वाचं आहे. थोडक्यात मी परत एकदा समजावून सांगते, जर काही कन्फ्युजन असेल तर तुमचं क्लिअर होईल. तर बेसिकली अपडेट असं आहे की 12थमध्ये तुम्हाला मिनिमम 45% मिळाले पाहिजेत. मी ओपनला ठरवून सांगते, OBCसाठी OBC किंवा इतर सगळ्याच ज्या काही कॅटेगरीज अवेलेबल आहेत ओपन सोडून, तर त्यांना मिनिमम 40% स्कोअर करायचा आहे. ठीक आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट तर नेक्स्ट आपल्याकडे असं आहे की तुम्ही जर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीवाले स्टुडंट असाल तर तुम्हाला ऑलमोस्ट 135/300 मार्क्स स्कोअर करायचे आहेत आणि PCMचे स्टुडंट असाल तर तिघांमध्ये कंबाईन तुम्हाला 135 स्कोअर करायचं आहे बाय 300. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला हे नाही इतकं एलिजिबल होत आहे किंवा नाही 135 मार्क्स मिळत आहेत तर तुमच्याकडे IT किंवा CS जो काही ऑप्शनल विषय असेल तो केमिस्ट्रीच्या ऐवजी कन्सिडर केला जातो. म्हणजे केमिस्ट्रीला रिप्लेस केलं जातं आणि त्याच्याऐवजी तुमचे हे विषय कन्सिडर केले जातात. अर्थात तुम्ही फक्त केमिस्ट्रीलाच रिप्लेस करू शकता. मॅथ्समध्ये कितीही कमी मार्क्स असतील तरी पण तुम्ही मॅथ्सला रिप्लेस नाही करू शकत आणि केमिस्ट्रीमध्ये कितीही मार्क्स जास्त असतील तरी पण तुम्ही केमिस्ट्रीला ठेवू शकत नाही, कारण हे सॉफ्टवेअर बेस्ड आहे आणि हे असंच चालतं. सो आता इथे तुम्हाला फिजिक्स IT मॅथ्स किंवा फिजिक्स CS मॅथ्स याच्यामध्ये मिळून तुम्हाला 135 मार्क्स पाहिजेत. CSचा पेपर जरी 200 मार्कांचा असेल तरी पण 100 मार्कांचाच कन्सिडर केला जातो आणि तुम्हाला जे काही मार्क्स मिळतील ते डिवायडेड बाय 2 करून ह्याच्यामध्ये कन्सिडर केले जातात. जर तुमच्याकडे PCB असेल तर तुमच्याकडे अर्थात ऑप्शनल सब्जेक्ट IT असला पाहिजे आणि अशा केसमध्ये तुम्हाला इवन काही केसेसमध्ये इंग्लिशचे मार्क्स पण कन्सिडर केले जातात, कारण सगळ्यांकडेच IT अवेलेबल असेल किंवा CS अवेलेबल असं नाही आहे. सो त्याच्यामुळे कधी इंग्लिशचे मार्क्स पण कन्सिडर केले जातात. ठीक आहे. सो याचा अर्थ काय, तुम्हाला सगळ्याच विषयांमध्ये थोडेफार 12वीमध्ये मार्क्स स्कोअर करायचे आहेत, कारण कुठला तरी विषय आपण कन्सिडर करू शकतो एखादा राहिलाच तर, त्याच्यामुळे ट्राय करा. पण तुम्ही सगळ्या विषयांमध्ये पास मात्र असले पाहिजे. असं नाही की तुम्ही एका विषयामध्ये सपोज तुम्ही IT नापास आहात आणि मग आपण कन्सिडर करतोय, असं नाही. मग तुम्ही पूर्ण 12वीमध्ये नापास आहात. ठीक आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्याच विषयांमध्ये ॲटलिस्ट पास असले पाहिजे आणि मग हा जो काही मार्कांचा डिफरन्स आहे तो आपण असा क्लिअर करू शकतो. हे यासाठी आहे की एखाद दुसऱ्या मार्कामुळे मुलांचं पूर्ण आयुष्य वाया जाऊ नये वगैरे. बरं, एखाद दुसऱ्या मार्कांवरून आठवलं, जर तुम्हाला 135 ऐवजी चार्जिंगला लावला मोबाईल, जरा जास्तच उतरलं होतं. सो तुम्हाला जर 135 ऐवजी 134 मार्क्स जर असतील किंवा 134.5 वगैरे काही टोटल होत असेल तर तेवढं ±0.5 किंवा ±1 कन्सिडरेबल आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही एवढं चालू शकता. ठीक आहे, एवढं चालू शकता. कॅटेगरीमध्ये असेल तर 120च्या ऐवजी 119.5, 119.6, 119.4 किंवा अगदीच 119 वगैरे असेल तरी पण कन्सिडर केलं जातं. त्याच्यामुळे तेवढं एखाद्या मार्काचा फरक चालेल, कारण अगदीच एका मार्कामुळे किंवा अर्ध्या मार्कामुळे पूर्ण आयुष्य किंवा पूर्ण वर्ष, आयुष्य नको, पूर्ण वर्ष वाया जाऊ नये एखाद्या विद्यार्थ्याचं. त्याच्यामुळे ही सिस्टीम आहे आणि आय थिंक ती बेस्ट सिस्टीम आहे. पण जर तुमच्याकडे 118 मार्क्स असतील तर ते नाही चालणार. मग इथे पण 133 असेल तरी पण नाही चालणार. ॲटलिस्ट 134 किंवा 119 मार्क्स असतील तर कुठेतरी कम्प्युटर कन्सिडर करतं आणि तुमचा फॉर्म एक्सेप्ट होतो. ठीक आहे. पण इतक्या काटावरती येऊच नका. ट्राय करा की तुम्ही जितका मॅक्सिमम स्कोअर याच्यामध्ये करू शकाल तितकं करा. तुम्हाला MCQची प्रॅक्टिस असेलच CETमुळे किंवा JEEमुळे, नीटमुळे, तर ॲटलिस्ट MCQज बरोबर लिहिण्याचा प्रयत्न करा. छोटे मोठे क्वेश्चन्स बरोबर लिहा जर तुम्हाला थिअरीची सवय नाही आहे तर. असं करून आणि तुम्हाला कॉलेजमधून फिजिक्स केमिस्ट्रीसाठी तर ऑलमोस्ट 30 मार्क्स मिळतातच. ते जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करा. ॲटलिस्ट 25च्या वर मिळवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काही पण करून याच्यामध्ये तुम्हाला 5च्या वर थोडं जायचं आहे. ठीक आहे. 35ला ऑलमोस्ट पासिंग आहे आणि आपल्याला 135 मार्क्स स्कोअर करायचे आहेत. सो थोडंसं तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यास करायचा आहे. प्रत्येक विषयामध्ये ॲटलिस्ट तुम्हाला कॅटेगरीमध्ये असाल तर 40 मार्क्स तरी स्कोअर करायचे आहेत आणि ओपन याच्यामध्ये असेल किंवा जनरलमध्ये असाल तर 45 मार्क्स तरी प्रत्येक विषयामध्ये स्कोअर करायचेच आहेत. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळाली असेल की नेमकं आपल्याला काय अभ्यास करायचा आहे किंवा कसा अभ्यास करावा लागेल एवढे मार्क्स स्कोअर करण्यासाठी. अगेन कोणीही घाबरून जाऊ नका. हे काही अवघड नाही आहे. पहिल्यापासून हेच चालत आलं आहे आणि अशाच पद्धतीने क्रायटेरिया आहे. तुमच्या वर्षी असं काही नवीन नाही आलं आहे. पण CETचे जे आता नवीन इन्फॉर्मेशन ब्रोशर आले त्याच्यामध्ये असं दिलं होतं. सो ते मी तुमच्यासोबत शेअर केलं, कारण हे आधी माहिती असलं पाहिजे. मोस्टली काही लोकांना हे आधी माहितीच नसतं आणि परत मग गडबड होते. सो त्यापेक्षा बेस्ट
बेस्ट आहे. आत्ताच हे माहिती करून घ्या आणि अभ्यास करायला लागा. तुम्हाला जर 12चा टाइम टेबल हवं असेल तर ते मी लवकरच अपलोड करत आहे. तुम्हाला ते लवकरच पाहायला मिळेल. सो थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स आणि बाय.